एकदा काय होतं, एकदा शंकर महादेव असतात आणि पार्वती. शंकर महादेव एक नमः शिवाय, ओम नमः शिवाय करत असतात. असताना पार्वती ती एक पुतळा बनवते, तिला जिवंत करून टाकते आणि त्याचे नाव ठेवते गणेश. आणि काय होतं पुढे, मग काय होतं पुढे, त्यांनी पार्वतीला सांगतो की तू आज जीव नकोस, आत कोणाला बनवू नकोस. आत पार्वती आंघोळ करते असं गणेश म्हणतो ओके. मग तो सगळ्यांना सांगतो आई आई असते. हे काय पडलं, हे बघ. मग पुढे काय होतं ते राहू दे. मग एक कोणाला आत येऊ देऊ नकोस असं म्हणतो. मग पुढे काय होतं, मागे जा. मग पुढे शंकर महादेव आणि गणेशला माहित नसतं की शंकर महादेव येतात. मग तो गडारी आला असतो. पार्वती आंघोळ करते, जाऊ नका, ते माझंच घर नाही, हे माझं घर आहे. हो का, मी सगळ्यांचं युद्ध करू का. सगळ्यांचं युद्ध चालू झालं आणि खरंच युद्ध असं शंकर महादेवांना समजलं. परत ते त्रिशूळ घेताना त्याचा मारतात, त्रिशूळ तिचा आकाशात आणि तिची असलेली मान ती तुटून जाते आणि तो शंकर असताना चप्पल पडतो. मग काय होतं पुढे, मग पार्वतीची आंघोळ का बघितलं तर एक गणेश पण त्याची मान नाही. कसं शंकर महादेव केलं, तिथून लागू शंकर चल आता त्याला जिवंत करू. सकाळी काय होतं, एक हत्तीचं पिल्लू असतं ना, ते मग ती हत्तीची मान काढतात आणि गणेशचा असा मान ठेवतात. तो कोण होतो, त्याला जिवंत करू. त्याचं नाव होतं गणपती बाप्पा. आणि काय तर पुढे तो खूप बरं वाटतं त्याला. पार्वती काय तुझं नाव काय, माझं नाव आहे गणपती गजानन असं म्हणतो. झाली माझी गोष्ट.